प्रत्येक शेतकऱ्याचं गाऱ्हाण तेच आहे की या महासंकटातून आम्ही कुणी वाचलेलो नाहीये आणि आता आमच्या पुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय। तरुण शेतकरी आपल्यासोबत आहे। सर, मी एक ग्रॅज्युएट शेतकरी, आता नवीनच निर्णय घेतला शेती करण्याचा। हा, अल्पभूधारक आहे, नवीनच पद्धतीने ऊस लावला आणि 1.5 एकर ऊसात सर माती झाली। शेळी पालन पण केलं, तर ह्या सरकारी योजनेच्या फायद्यात म्हणलं काहीतरी फायदा होईल, पण सर सगळं माती झाली, काही राहिलं नाही सर। आयुष्यात फाशी घेतल्याशिवाय आता पर्याय नाही माझ्याकडे। नवीन शिक्षणात तर काही होत नाही आता, आणि डिग्री करून शेती करण्यासाठी मी शेतीसाठी प्रोत्साहित झालतो, पण सर काही राहिलं नाही। आता काय करावं, हे सरकारने आमच्या घरांना ऐकावा एवढी मी सरकारला विनंती करतो। नाहीतर सर आत्महत्येशिवाय पर्याय नाही आम्हाला। नाही असं म्हणू नका, पण ही आत्महत्या केल्याशिवाय सर शेती करण्यासाठी मी आताच प्रोत्साहित झालतो। ग्रॅज्युएशन केलं, डिग्री केली आणि शेती करावा म्हणून सगळं वातावरण जग सध्या सोशल मीडियावर येते की पुन्हा जग शेतीवरच येणार आहे, पुन्हा जग शेतीवरच येणार आहे, म्हणून शेती करण्याच्या मुद्द्याकडे मी वळलो आणि ही परिस्थिती अशी आमच्या पुढे उद्भवली सर। आता काय करावं आम्ही? सरकारने आमच्याकडे त्वरित जर दखल नाही घेतली आमची, तर आम्ही आत्महत्या करणार आहेत। बाहेरच्या गावाला जाता येत नाही, सगळे पूल तुटलेले आहेत, रस्त्याची अशी दुरावस्था झाली, त्यामुळे चहू बाजूनं कोंडी झालेली आहे। गावात लाईट सुद्धा नाहीये। किती दिवस झाले लाईट नाहीये? 10 दिवस झाले गावामध्ये लाईट नाहीये। आता हे बॅटरीवरती आहे आणि अनेक ठिकाणी सौर ऊर्जा पंप पण वाहून गेलेले आहेत। सर, गावाच्या बाहेर 3 वस्त्या येतात, जवळ 2000 लोकसंख्या वस्ती आहे। तिथले 15 दिवसापासून पूर्ण संपर्क तुटलेला आहे आमचा। रस्ता नाही, रस्ते वाहून गेले, तर इतका महाप्रलय आला की त्याच्यामध्ये शेती तर शेती गेली, पण आमचं जर एखादा आजारी पेशंट असला त्याला आणायची पंचायत आहे। मुलांना शाळेत सुद्धा शाळेत 15 दिवसापासून मुलं शाळेत नाहीत, शाळा बंद आहेत मुलांच्या। परत आजारी पेशंट असलं त्याला आणायची परिस्थिती इतकी भयान आहे की प्रमाणाच्या बाहेर। मुलांच्या शिक्षणाचा एक गंभीर प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे, कारण संपर्क तुटलाय गावांचा। वस्त्या तिकडेच आहेत, वस्तीत लोक अडकून पडलेली आहेत। मध्ये पूल वगैरे जे आहेत, पुलं तुटलेले आहेत आणि नदीकाठचा अक्षरशः आता माझा वैयक्तिक म्हटलं तर 2 ते 2.5 एकर साधारणतः 20 ते 25 कांड्यावरचा ऊस गेलाय। म्हणजे जर सरासरी ॲव्हरेज काढलं तर साधारणतः तो 150 टनाचा ऊस आहे। 150 टनाचा म्हणलं तरी सरासरी कारखान्याने कसा जरी भाव दिला तरी 5 लाखाचं नुकसान झालंय आणि विहीर बुडाली 5 लाखाची, विहिरीमध्ये गाळ पडलाय। म्हणजे आज माझं साधारणतः 10 लाखाचं नुकसान आहे आणि याच्यामध्ये आज उद्या जर पुढचं म्हणलं म्हणजे नुकसान तर झालं, पण शेती जर आज नीट करायची म्हणलं, चांगली करायची म्हणलं तर त्याला वेगळा खर्च लागणार आहे। म्हणजे उत्पन्न तर गेलंच, उत्पन्न 0 झालेलं आहे या ठिकाणी, पण त्या नुकसानीसाठी आता उद्याच्याला आम्ही सध्या अशी कंडिशन आहे आमच्या गावातल्या सगळ्यांची, लोक शेतात जायनात, कारण शेतामध्ये गेलं तर ते बघितलं तर अक्षरशः माणसाच्या पोटामध्ये कालवा कालव होते, एवढी बेकार कंडिशन। आपण व्यथा वेदना जाणून घेतल्या, आता सगळ्यांच्या व्यथा वेदना जाणून घेतल्या।